नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्रावणाला सुरुवात झालेली आहे. श्रावणमधील या महिन्यात आपण शिवमहापुराणाच्या कथेला सुरुवात करणार आहोत. त्या शिवमहापुराणामधील पंचम वायुसंहिता आपण आता ऐकूयात. श्रोते हो, ऐका. प्रथम अध्याय. ओम नमो भगवते श्री शिवाय. श्री भगवान महादेवाला नमस्कार असो, जो परमात्मा श्री शंकर सर्व प्राणीमात भवऱ्याप्रमाणे फिरायला लावण्यास मूळ कारण आहे आणि पार्वतीच्या दोन्ही स्तनावरील कुंकू पार्वतीला आलिंगन देताना ज्याच्या उरास लागते, या श्री शिवाला नमस्कार असो. नारायणाला सर्व मनुष्यात श्रेष्ठ असणाऱ्या नराला म्हणजेच अर्जुनाला आणि सरस्वतीला नमस्कार करून त्यानंतर ग्रंथ सांगण्यास मी आरंभ करते. श्रोते होई का, आता या अध्यायाला सुरुवात होत आहे. सूत म्हणतात, भगवान श्री शंकराच्या कृपेने उपमन्यूला सर्व काही मिळाले. इतकेच सांगून 2 प्रहराच्या वेळी सूर्य मध्यानीस आल्यावर वायू आपल्या नियमास सोडून कथा सांगण्याच्या स्थानापासून उठला. त्यावेळी त्या नैमिषच्या अरण्यात राहणाऱ्या ऋषीश्वरांनी उपमन्यूचे सर्व मनोरथ श्री शंकराच्या कृपेने पूर्ण झाले म्हणून वायूने सांगितले. ती हकीकत काय आहे ती वायूस विचारून नीट समजावून घ्यावी असा निश्चय करून आपापली मध्यान्हकाळी करावी याचे कृत्य काय होते ती करून पुन्हा कथा ऐकायच्या जागेवर आले आणि परमेश्वर वायूही इकडेच येत आहे असे पाहून सर्वजण आपापल्या जागेवर जाऊन बसले. मग तो परमेश्वर आकाशात उत्पन्न होणाऱ्या वाहणारा वायूही आपल्या मध्यान्हकाळी करायचा नियम संपल्यावर ऋषीश्वराच्या मंडळीत येऊन आपणाकरिता सर्व ऋषीश्वरांनी मुद्दाम तयार केलेल्या उत्तम प्रकारच्या आसनावर येऊन बसला. सर्व लोकांनी वंदन करण्यास योग्य असणाऱ्या वायुदेव सुख समाधानाने आसनावर येऊन बसल्यावर आपल्या मनात परमेश्वर श्री शंकराने अलौकिक सामर्थ्य विभूतीचे महात्म्य आणून ध्यान करून म्हणू लागला, ऋषी हो, त्या महादेवाला मी नमस्कार करतो. कांतर तो परमेश्वर सर्वज्ञ आहे. त्याचा पराभव करण्याची कोणालाच शक्ती नाही. आपण आणि शिवाय हे सर्व स्थावर जंगम त्रैलोक्य त्याचेच ऐश्वर्य आहे. असे वायूचे मधुर बोलणे ऐकताच ते निष्पाप स्वभावाचे आणि अगोदरचे विभूतीचा विस्तार ऐकण्यास उत्कंठित झालेले ऋषी म्हणाले, वायू फार उत्तम आहे. तू सर्व शक्तिमान आहेस. तू आम्हास त्या महात्म्या उपमन्यूचे चरित्र सांगितलेस. त्याने आपणास दूध प्यायला मिळावे म्हणून शिवाची तपश्चर्या केली, तरी त्याला शंकरांनी सर्व काही दिले. त्या उपमन्यूची आणि श्रीकृष्णाची गाठ पडली व त्या धौम्य ऋषींच्या वडील भावापासून त्या महापराक्रमी श्रीकृष्णाने पाशुपत व्रत घेतले आणि केलेही. आणि त्यामुळे त्याच अतिशय ज्ञान झाले, हे आम्ही मागे ऐकलेले आहे. तर त्या श्रीकृष्णाला उत्तम प्रकारे पाशुपत व्रताचे ज्ञान कसे झाले ते आम्हास सांगा. असा सर्व ऋषीश्वरांचा प्रश्न ऐकून वायू म्हणाला, ऋषीश्वर हो, श्रीकृष्ण हा परमेश्वराचा अवतार असून तो सनातन आहे. तो आपल्याला इच्छेने पृथ्वीवर जन्मास आला इतकेच. तरी पण मनुष्यदेहास आपल्यासारखी त्याची सत्यता
लोकांच्या अनुभवास आणण्याकरिता त्याने मनुष्य शरीराचा आपणास अतिशय त्रास आला आहे अशी त्या शरीराची निंदा करीत त्या मुनिश्रेष्ठ उपमन्यूचे दर्शन घेतले. उपमन्यूच्या अंगावर रुद्राक्षाच्या मालाचा अलंकार प्रमाणे शोभत होत्या. त्याच्या मस्तकावर मोठा थोरला साभार शोभत होता. वेदांच्या सभोवती जशी अनेक शास्त्रे बसलेली असावी त्याचप्रमाणे उपमन्यू ऋषीच्या सभोवती त्याचे शिष्य झालेले अनेक ऋषीश्वर बसलेले होते. उपमन्यू ऋषी शिवधाण्यात निमग्न झाला होता. त्याचा स्वभाव फार सहनशील असून त्याचे तेज अलौकिक होते. त्याला पाहताच श्रीकृष्णाच्या मनात सात्विक भाव उत्पन्न होऊन त्याचे सर्व अंगावरचे शहारी येऊन श्रीकृष्णांनी उपमन्यूस साष्टांग नमस्कार केला. सन्मानपूर्वक श्रीकृष्णाने उपमन्यू ऋषींना 3 प्रदक्षिणा केल्या व उपमन्यू ऋषीचे दर्शन होताच त्या बुद्धिमान कृष्णाचे सर्व पातक नाहीसे झाले. मायेचा नाश झाला व कर्माचाही नाश झाला. त्यानंतर निर्दोष झालेल्या श्रीकृष्णाला उपमन्यू ऋषीने यथाविधीने अग्निरीती या मंत्राने भस्माचे मर्दन केले. मग 12 महिने पाळायचे पाशुपत व्रत त्यात सांगून त्याच्याकडून ते करविले व त्यामुळे श्रीकृष्णास उत्तम प्रकारे शिवज्ञान झाले. हे सदाचारी मुनीश्वर हो. तेव्हापासून त्या श्रीकृष्णास पाशुपत असे मानू लागले आणि उत्तम तऱ्हेने पाशुपत व्रत पाळणारे ते सर्व ऋषीश्वर कृष्ण परमात्म्याच्या सभोवती येऊन बसले. त्यानंतर त्या महाबलाढ्य श्रीकृष्णाने उपमन्यू गुरुच्या आज्ञेप्रमाणे आपणास मुलगा व्हावा या इच्छेने शंकराची तपश्चर्या आरंभिली. त्या तपश्चर्येमुळे शंकरांनी प्रसन्न होऊन प्रकट रूपाने पार्वतीसह आणि पार्षदगणांसहित येऊन त्या समाधिनिवृत्ती असणाऱ्या श्रीकृष्णाला दर्शन दिले व मुलगा होईल असा वर दिला. शंकरांनी पार्वतीसहित येऊन आपणास मुलगा होईल असा वर दिला. त्यामुळे शंकराचेच नाव जांबवंतीपासून झालेल्या मुलास सांब म्हणून त्या कृष्णाने ठेवले. असो, पुराण, धर्मशास्त्र या 14 विद्या, आयुर्वेद, गांधर्ववेद तसेच अर्थशास्त्र ह्या 18 विद्या होत. या 18 विद्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. त्या सर्व विद्यांचा मूलकर्ता प्रत्यक्ष श्री शंकरच आहे असे वेद सांगतो. तोच परमात्मा त्रैलोक्याचा ईश्वर आहे. त्याने सर्व जगात उत्पन्न करण्यासाठी अगोदर ब्रह्मदेव नावाचा सनातन चिरकाल राहणारा मुलगा उत्पन्न केला. तो ब्रह्मदेव महादेवाचा वडील मुलगा होय. तो त्रैलोक्याच्या उत्पत्तीला मूल कारण आहे. त्याला सृष्टी उत्पन्न करण्याकरिता परमेश्वराने म्हणजे श्री शिवानेच या सर्व 18 विद्या शिकवल्या. सर्व विद्या शिकवल्यावर त्या सृष्टी उत्पन्न करणाऱ्या ब्रह्मदेवाने सर्व शास्त्रातील मुख्य शास्त्र असे पुराण स्मरण करून रचले. त्यानंतर त्या ब्रह्मदेवाच्या तोंडातून 4 वेद उत्पन्न झाले. त्यानंतर सर्व शास्त्राची प्रवृत्ती त्या ब्रह्मदेवाच्या मुख्यापासून झाली. जेव्हा या शास्त्र प्रवृत्तीच्या वेदांचा विस्तार यथार्थातीत सर्व समजून घेण्यास पृथ्वीवरील लोक असमर्थ झाले, तेव्हा या विद्यांचा संक्षेप करण्यासाठी श्री शंकराच्या आज्ञेप्रमाणे द्वापार युगाच्या शेवटी त्रैलोक्य स्वरूप व त्रैलोक्याचा आत्मा म्हणजे श्री विष्णू व्यास असे नाव घेऊन पृथ्वीवर जन्मास येतो आणि पृथ्वीवर संचार करतो. तेव्हा तोच श्री व्यास
द्वापार युगात श्रीकृष्णद्वैपायन या नावाने अरणीपासून जसा अग्नी निघावा त्याचप्रमाणे सरस्वतीच्या पोटी जन्मास आला. त्याने आपली बुद्धिरूप रवी करून वेदरूपी समुद्र घुसळले. त्याने आपल्या बुद्धी सामर्थ्याने वेदांवर भाष्य केली. तसाच लोकांमध्ये महाभारतारूपी चंद्र प्रकाशित केला. त्या कृष्णद्वैपायन मुनीने वेदांचा संक्षेप करून त्याचे 4 भाग केले. त्याने वेदांचे निरनिराळे विभाग केले म्हणून त्याला वेदव्यास असे प्रसिद्ध नाव पडले. त्याने पुराणाचा देखील संक्षेप करून पुराणांची संख्या 4 लक्ष केली. अद्याप देवलोकात ते सविस्तरितीचे पुराण 100 कोट ग्रंथ आहेत. जो कोणी ब्राह्मण वेदांग आणि उपनिषदांसह 4ही वेद पठण करेल आणि पुराण मात्र काही शिकणार नाही त्याला विद्वान म्हणता येत नाही. वेद शिकणे झाले तर तो पुराण आणि इतिहास या दोहोंसहित शिकावा. असे जो कोणी करीत नाही त्याला हा मनुष्य मला फसवेल म्हणून वेद भीत असतो. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित असे हे 5 प्रकारचे पुराणाचे लक्षण आहे. त्याच पुराणाचे पुन्हा 10 आणि 8 मिळून 18 भेद आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण आणि भागवत पुराण, भविष्यपुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण व ब्रह्मवैवर्त्य पुराण, लिंगपुराण, वराहपुराण, स्कंदपुराण, वामन पुराण, कूर्मपुराण, मत्स्यपुराण, गरुड पुराण आणि ब्रह्मांड पुराण या 18 पुराणांचा अनुक्रम अत्यंत पुण्यकारक आहे. या 18 पुराणांमध्ये शैव पुराण हे 4थे आहे. त्याला शिवपुराण असेही म्हणतात. ते पुराण वाचल्याने आपले सर्व मनोरथ परिपूर्ण होतात. या शैव पुराणाची संख्या 1 लक्ष असून त्यात निरनिराळ्या केलेल्या 12 संहिता आहेत. हे पुराण प्रत्यक्ष श्री शंकरानेच निर्माण केले व या पुराणातच शैव धर्म आहे. त्या पुराणात सांगितलेल्या धर्माप्रमाणे शैव मतानुयायी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे 3 वर्णांचे लोक त्या परमेश्वर श्री शंकराच्या कृपेने एका जन्मातच मुक्त होतात. यासाठी मोक्षप्राप्तीची इच्छा करण्याचे शिवाचाच आश्रय करावा. त्याचा आश्रय केला तरच प्राण्यास मोक्षप्राप्ती होते. त्याखेरीज देवास देखील मुक्ती होत नाही. जे शैव नावाचे पुराण आहे ते वेदास मान्य आहे आणि वेदमिश्र आहे. त्याचे भेद मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, ते तुम्ही ऐका. विदेश्वर, रौद्र, वैनायक, उमासंहिता, मातृपुराण, रौद्रेकादश, कैलास, शतरुद्र, कोटिरुद्र, सहस्त्रकोटिरुद्र, वायवीय आणि धर्मसंहिता अशा शैव पुराणात 12 संहिता आहेत. विदेश्वर संहितेची ग्रंथसंख्या 10,000 आहे. रौद्र, वैनायक, ओम आणि मातृसंहिता या प्रत्येक संहितेत ग्रंथसंख्या 8,000 आहे. रुद्रेकादश संहितेची ग्रंथसंख्या 13,000 असून कैलास संहितेची ग्रंथसंख्या 6,000 आहे. शतरुद्र आणि कोटिरुद्र या प्रत्येक संहिताचा
या प्रत्येक संहिताची ग्रंथसंख्या शतरुद्र आणि कोटिरुद्र या प्रत्येक संहिताची ग्रंथसंख्या 10,000 आहे. सहस्त्र कोटिरुद्र संहितेची ग्रंथसंख्या ही 10,000 आहे. जे हे वायूचे सांगितलेले पुराण वायवीय संहिता नावाचे आहे ते 4,000 असून धर्मसंहिता 5,000 ग्रंथसंख्येचे आहे. याप्रमाणे हे शैवपुराण निरनिराळ्या संहिताच्या रूपाने 1,00,000 ग्रंथसंख्येचे आहे. वायूने जे 4,000 शैवपुराण सांगितले त्याचे 2 भाग आहेत ते मी आता तुम्हाला सांगेन. हे पुराण जो कोणी मनुष्य वेद शिकलेला नसेल किंवा ज्याच्या मनात शिवधर्मावर श्रद्धा नसेल किंवा ज्याला पुराण समजत नसेल अशाला कधीही शिकवू नये. शिष्याचे स्वभावाची अगोदर परीक्षा करून जर तू धार्मिक किंवा न करणारा शिवधर्मानुयायी आणि शिवभक्त असेल त्यालाच हे शैवपुराण सांगावे. सूत म्हणाले, ऋषीश्वर हो, ज्या श्री व्यासाच्या कृपेने मला पुराण संहिता माहीत झाली त्या भगवान अलौकिक सामर्थ्य असणाऱ्या श्री व्यासाला नमस्कार असो. याप्रमाणे शैव नावाच्या महापुराणातील वायव्य संहितेच्या पूर्व भागापैकी विद्यावतार कथन नावाचा पहिला अध्याय येथे पूर्ण झाला. ओम नमः शिवाय.